नांदेड़ शहर की बिगड़ेल यातायात को सुधारने के लिए ट्रैफिक विभाग के साथ अब एनसीसी के छात्र छात्राएं सड़कों पर उतरे हैं। ट्रैफिक विभाग का पदभार संभालते ही पुलिस निरीक्षक सूर्यकांत बोलमवाड ने अनूठा अभियान शुरू किया है। सोमवार 29 जनवरी से रोजाना सुबह शाम 2-2 घंटों तक शहर की मुख्य सड़क और चौराहों तथा सिग्नल्स के पास एनसीसी के छात्र छात्राएं हाथों में फलक लेकर वाहन धारकों को कानूनी धाराओं के साथ जुर्माना और सजा के बारे में गांधीगिरी से अवगत करवाने लगे हैं। आज सुबह इस अभियान को प्रारंभ किया गया है। वास्तव में जुर्माना वसूलने से नांदेड़ के वाहन धारकों में कोई खास फर्क नहीं पड़ रहा है, इसलिए जुर्माने के साथ ही शहर की गंभीर बनी यातायात को सुधारने के लिए अनुशासन, नियम और कानून की धाराओं से अवगत कर सख्त कार्रवाई करने का इशारा पुलिस निरीक्षक सूर्यकांत बोलमवाड ने एमसीएन हिंदी न्यूज के माध्यम से दिया है। जब तक वाहन धारकों की मानसिकता अनुशासन में नहीं बदलती तब तक ये अभियान जारी रहेगा, ऐसी भी जानकारी पीआई बोलमवाड ने एमसीएन हिंदी न्यूज को दी है। नांदेड़ जिल्ह्यात ट्रॅफिकचे खूप मोठे समस्या निर्माण झालेले आहे आणि समस्यामधून दंड आकारून त्यांच्यावर काही परिणाम दिसून येत नाही। तर नांदेडकरांना वाहतुकीचे नियम समजण्यासाठी आम्ही काय केलं तर काय दंड लागणार आहे, कुठं गुन्हा दाखल होणार याच्यासाठी आम्ही सायन्स कॉलेजच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांना घेऊन फलक तयार केलेले आहेत। जर तुम्ही नियम मोडाल तर तुम्हाला तुमच्यावर गुन्हा पण दाखल होऊ शकतो आणि तुमच्यावर दंड लागणार आहेत, असे त्यांना आम्ही नियमावली तयार करून त्यांना म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। आम्ही सकाळी 2 तास पीक हाऊस मध्ये आणि संध्याकाळी 2 तास असं पीक हाऊस मध्ये हे कंटिन्यू उपक्रम जेव्हापर्यंत नांदेडकरांच्या प्रत्येकाला समजणार नाही नियम मोडलं तर आपल्याला काय शास्ती होईल तेव्हापर्यंत ते नियोजन आखण्याचं काम चालू आहे। नांदेडकरांनी आपल्या वाहतुकीसाठी आपण जिम्मेदार न होता आपण वाहतुकीच्या नियमाचं पालन करा आणि नांदेड ट्रॅफिक मुक्त करूया। नांदेडकरांना सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे सिग्नल असतील, सिग्नलला डाव्या बाजूला जाणार वाहनावर आपण जर डाव्या बाजूला जात असाल तर डाव्या बाजूला तुम्ही निघून जा। जर तुम्हाला सरळ जायचं असेल तर आपण एका राईट साइडला थांबून राहणे हे सगळ्यात मोठा पर्याय आहे, ज्याच्याकडून आपल्या नांदेडचा 70% ट्रॅफिकचा प्रश्न सुटेल। तसेच ज्या आपल्या सिग्नल आहेत, सिग्नलच्या सुटल्यानंतर पुढे न जाता सिग्नल लागल्यानंतर त्याच ठिकाणी थांबल्यास तोच खूप मोठा एक ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। तसेच टेबल सीट न जाणे आणि फोनवर वाहन चालवताना फोनचा वापर न करणे आणि कागदपत्र घेऊन वाहन चालवणे। रस्ते रुंदी करण्यासाठी आम्ही पीडब्ल्यूडी साठी पत्र व्यवहार केलेले आहे। रुंद कसा करता येईल त्याबाबत आमचं चर्चा सुरू आहे। जर रस्ते रुंद होऊ न शकले तरी आपल्यात जर परिवर्तन झाला तर वाहतूक 101% सुरळीत होऊ शकतो। हे सर्व जबाबदारी नांदेडकरांची आहे।